नमस्कार मित्रांनो. आज अजित पवारांनी शरद पवारांबद्दलची आपली भडास काढली. बोलताना ते भावना विवश झाले, त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. पण शरद पवारांनी त्यांची ज्या प्रकारे ॲक्टिंग केली ते बघता ह्यांचं पण नाटक आणि त्यांचं पण नाटक होतं की काय असं वाटायला लागलं. अजित पवार काय बोलले हा या व्हिडिओचा विषय नाही आहे, पण अजित पवारांच्या बोलण्यातनं शरद पवारांचा जो स्वभाव आपल्या समोर येतो तो खरोखरच राजकीय कार्यकर्त्यांनी, अभ्यासकांनी तपासण्यासारखा आहे. राजकारण करावं तर किती, आपल्या पुतण्याला पाण्यात पाहावं तर किती. म्हणजे राजकारण ठीक आहे, जे लोक 24/7 करतात त्यांना आपला मुलगा देखील आपला प्रतिस्पर्धी वाटू शकतो. पुतण्या तर शेवटी भावाचा मुलगा असतो. अजित पवारांनी आज 3-4 गंभीर आरोप केले. माध्यमांनी दाखवलं की हे आरोप आबा पाटलांवर केले, पण प्रत्यक्षात मात्र हे आरोप नाव न घेता, कदाचित नाव घेऊनही शरद पवारांवर केलेले आहेत. त्यातला सगळ्यात गंभीर आरोप म्हणजे सिंचन घोटाळा, त्याची चर्चा महाराष्ट्रात झाली. त्यात अजित दादांची खुली चौकशी करण्याचे आदेश एका प्रकारे शरद पवारांचे होते. हा त्याचा अर्थ आहे. अजित दादा म्हणाले, अर्थात त्यात तथ्य नाहीये. सिंचन घोटाळा काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. तांत्रिकदृष्ट्या हा घोटाळा आहे. प्रत्यक्षात तो घोटाळा झाला की नाही हे मोजमाप करणं अतिशय अवघड आहे आणि म्हणून त्याचं काही होत नाही तेही मी तुम्हाला सांगतो. पण आधी काय झालं ते समजून घेऊया. अजित पवारांचं म्हणणं होतं की त्यांना अडकवण्यासाठी हा 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा, 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा असे आरोप करण्यात आले. आणि ते आरोप करण्यात आल्यानंतर एक फाईल तयार झाली. म्हणजे कुठल्याही घोटाळ्याचे आरोप होतात आणि त्याच्यात प्रथमदर्शनी तथ्य आढळतं तेव्हा त्याची एक फाईल तयार होते आणि मग ती फाईल वेगवेगळ्या ठिकाणून प्रवास करत जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, महसूल विभाग, अर्थ विभाग असं करत करत ती मुख्यमंत्र्यांच्या टेबलपर्यंत पोचते. तर ही फाईल तेव्हा राज्याचे गृहमंत्री असलेले आबा पाटील यांच्याकडे पोचली. अजितदादांची खुली चौकशी करावी असा निष्कर्ष त्यात काढण्यात आला आणि त्याच्यावर स्वतः आबा पाटलांनी सही केली. पण गंमत बघा, ही फाईल सरकार पडेपर्यंत त्याच्यावर स्वाक्षऱ्याच झाल्या नाहीत. त्या स्वाक्षऱ्या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून केल्या. पण त्या स्वाक्षऱ्या केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना बोलवलं आणि त्यांना दाखवलं की या फाईलवर मी सह्या करत असलो तरी याचं सगळं पेपरवर्क तुमच्याच सरकारमध्ये झालंय. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना तुमच्याच सरकारमध्ये ही फाईल फिरले आणि तुमच्याच पक्षाच्या आबा पाटलांनी त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या. फक्त मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी राहिली होती, ती मी करत आहे. म्हणजे याच्यातनं निष्कर्ष निघतो की आबा पाटलांनी आपल्याच पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तो भ्रष्टाचारात प्रथमदर्शनी तथ्य आहे समजून त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. किंबहुना आबा पाटील शरद पवारांनी सांगितल्याशिवाय काहीही करणार नाहीत. म्हणजे एका प्रकारे याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शरद पवारांचा सहभाग होता असं वाटतंय. सिद्ध करता येणं अवघड आहे. याचं कारण याबाबत जेव्हा पृथ्वीराज चव्हाणांना विचारलं, कारण ते मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी सांगितलं अशी कोणतीही फाईल माझ्याकडे आलीच नाही. म्हणजे बघा काय झालेलं, आबा पाटलांनी सही केली फाईलवर, पण ती फाईल पृथ्वीराज चव्हाणांकडे गेली नाही. म्हणजे एका प्रकारे आबा पाटील अजितदादा पवारांना ब्लॅकमेल करत होते की काय. एक वाक्य आहे, खूप प्रसिद्ध वाक्य, राजकारणात म्हटलं जातं की आय हॅव अ फाईल ऑन यू. म्हणजे माझ्याकडे तुमची फाईल आहे, जास्त खुळखुळ कराल तो तुमची फाईल बाहेर काढेन, तुमची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढेन.
संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे सातत्याने आईस 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 करत बोंबलत फिरत असतात. इन्कम टॅक्स, CBI, ED त्यांचं म्हणणं असतं मोदी सरकार जे आपल्या विरुद्ध वागणारे बोलणारे खासदार आहेत त्यांची फाईल काढतं, त्यांच्या विरुद्ध ED, CBI, इन्कम टॅक्सच्या चौकशा लावतं आणि मग तो खासदार, आमदार, मंत्री जो कोणी असतो तो शस्त्र म्यान करतो. आणि अजितदादांनीही तसं केलं आणि म्हणून अजितदादा भाजपाच्या सोबत जाऊन नांदू लागले. पण आज जे आरोप अजितदादांनी केले प्रचारादरम्यान सांगलीतच, तासगावमध्ये, ते जर खरे असतील आणि ते खरे आहेत का नाही हे तपासायला ती फाईल जर कुठे असेल जी देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली, किंवा त्याबाबत देवेंद्र फडणवीस स्वतः स्पष्टीकरण देऊ शकतात की असं झालेलं का नव्हतं, तर याचा अर्थ फाईल तयार होती. राष्ट्रवादीच्याच आबा पाटलांनी त्याच्यावर सह्या केल्या होत्या, पण सरकारचे प्रमुख असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांकडे ती दिली गेली नव्हती. म्हणजे हे अस्त्र RR पाटील ज्या पक्षाचे नेते होते त्याच्या सर्वांनी हे शस्त्र आपल्याच पक्षाच्या एका नेत्याविरुद्ध आणि आपल्या सख्या पुतण्याविरुद्ध वापरायला सज्ज ठेवलं होतं. कारण त्यांना पहिल्यापासून संशय असावा की अजितदादा बंड करू शकतो, अजितदादा आपल्या मर्जी विरुद्ध वागू शकतो, आणि असं काही झालं तर 70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची फाईल आणि सरकार पडेपर्यंत ही फाईल मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांकडे गेली नाही. देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या. अजितदादांचं म्हणणं आहे की हा घोटाळा झाला नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात मी काही सर्टिफिकेट वाटायला बसलो नाही. पण म्हणून म्हटलं की हा घोटाळा आहे का नाही हे शोधणं अवघड आहे. प्रथमदर्शनी हा 100% घोटाळा आहे. कारण गरज नसताना, म्हणजे तुम्ही 4 माणसांचा स्वयंपाक करण्या एवढा शिदा असतो आणि तुम्ही गावजेवण घालायला निघता आणि प्रत्येकाला चटणी कोशिंबीर पण वाढता येत नाही, अशी अवस्था होते. अशाच प्रकारची गोष्ट सिंचन घोटाळ्यात झाली. महाराष्ट्रात कोणते प्रकल्प, राज्याचा अर्थसंकल्प आहे त्याच्यात जलसंपदा विभागाला, सिंचन विभागाला आपण किती पैसे देऊ शकतो याचा अंदाज सरकारला आहे. आणि जर हा आकडा 5,000 कोटी, 7,000 कोटी, 10,000 कोटी रुपयाचा असेल तर तुम्ही 20-25,000 कोटी रुपयाची कामं काढली तर समजू शकतो की 3-4 प्रकल्प लक्ष देऊन पूर्ण करणं. पण तुम्ही भारंभार प्रकल्प सुरू केले, 70,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले, किंवा त्यावेळेला कदाचित हा आकडा 20,000 कोटींचा असेल आणि बजेट 3,000 कोटी असेल, एकही प्रकल्प पूर्ण करायचा नाही आणि खर्च करत राहायचं, कंत्राटदारांची बिलं देत राहायची. आता हा घोटाळा झाला का नाही झाला तर कंत्राटदार म्हणणार की मला पैसे, मी काम केलं, मला पैसे मिळाले, पण मी एवढंच काम केलं. आता ते एवढंच काम केलं, जोपर्यंत प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या कामाची किंमत जोखणं अवघड आहे. म्हणजे एखादी इमारत जी 3 वर्षात व्हायला पाहिजे ती जर 30 वर्ष बांधत बसलं तर ती बांधता बांधता सळया त्यातल्या गंजतात, किंवा कदाचित तिथे गंजलेल्याच सळया लावता येतात आणि म्हणणार की 25 वर्षांनी म्हणणार की माझी काही चूक नाही, या सळया पावसामुळे गंजल्या. कळतंय तुम्हाला? अशा गोष्टी सिंचन घोटाळ्यात झाल्या. वारेमाप खर्च झाला, सिंचन क्षमता वाढली नाही. जे सरकारमध्ये होते त्यांचं म्हणणं आहे की कंत्राटदारांना टेंडरनुसार पैसे दिले गेले, यात घोटाळा काय? आता काम झालं नाही तर मी काय करू? आम्ही 1760 कामं सुरू केली होती आणि ती कामं करणाऱ्या ठेकेदारांना त्यांनी केलेल्या कामाचे पैसे देणं आवश्यक होतं, ते पैसे दिले गेले आणि त्यामुळे घोटाळा झालाच नाही. मला अडकवण्यासाठी हे 70,000 कोटी रुपये 70,000 कोटी रुपये करत बोंबलत फिरत राहिले. कारण अजितदादांच्या मते सगळे पगार वगैरे राज्य सरकारचे काढले तर ते 42,000 कोटी रुपयाचे होतात, तर घोटाळा 70,000 कोटीचा होऊ कसा शकतो? म्हणजे खिशात 100 रुपये असतील तर 200 रुपये चोरी कसे होऊ शकतात? हा अजितदादांचा प्रश्न. पण सांगायचा मुद्दा हा की या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी तयार झालेल्या फाईलवर आबा पाटलांची सही होती आणि ती शरद पवारांच्या सांगण्यावरनं केली गेली होती का? ती केली गेली होती असं सांगायचा रोख अजितदादांनी एका दगडात 2 पक्षी मारले. एक, आबांनी ती सही केली होती. आता त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड हिंदू धर्म, मराठी धर्म काय असतं माहिती नाही, पण अजित पवारांना मराठी धर्म, हिंदू धर्म शिकवायला लागले. म्हणजे ब्राह्मणांकडनं पूजा करून घेतल्यावर जितेंद्र आव्हाड यांना बहुतेक आता हिंदू धर्म आणि
कदाचित भिक्षुकी वगैरे या सगळ्या गोष्टी चांगल्या समजायला लागल्या असाव्यात, जे काही कारण असेल ते. दुसरी गोष्ट अजितदादांनी सातत्याने सांगितली, म्हणजे त्याच्या सभेतही सांगितली की मी केव्हापासून सांगत होतो की मला गृहमंत्री करा, मला गृहमंत्री करा, पण मला गृहमंत्री केलं नाही. शरद पवारांना गृहमंत्रीपदाचं, पोलीस हा विषय शरद पवारांना का एवढा आवडतो माहिती नाही. कुठलंही सरकार असो, गृह खातं ते जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा गृह खातं स्वतःकडे ठेवायचे. सरकारमध्ये असायचे तेव्हा आपल्या पक्षाकडे गृह खातं असायला. कारण चोर दरोडेखोर यांचा निपात करायला, यांच्यावर वचक ठेवायला किंवा यांच्याकडे मॅनेज करायला गृह खातं असणं अतिशय आवश्यक असतं. अजितदादांचं म्हणणं होतं मी तडफदार पद्धतीने काम करत होतो आणि त्यामुळे मला गृह खातं हवं होतं, पण शरद पवारांनी ते कधीही दिलं नाही. याचं कारण शरद पवार जरी दिल्लीत बसत असले, कृषी मंत्री असले, केंद्रीय कृषी मंत्री असले, तरी त्यांचं ते घार उडते आकाशी, लक्ष तिचे पिल्लांपाशी. तसं शरद पवारांचं लक्ष काय महाराष्ट्राच्या राजकारणातच गुंतलं होतं. अजित पवारांना महत्त्वाचं खातं दिलं होतं, पण मुख्यमंत्री कधी दिलं नाही. ते देण्याची संधी असताना स्वतःहून उपमुख्यमंत्रीपद घेतलं आणि सांगितलं मी जास्त मंत्रिपदं घेतलेत, आणि नंतर राष्ट्रवादीला कधी जास्त जागाच मिळाल्या नाहीत आणि त्यामुळे गृह खातं घेतलं. पण गृह खातं अनिल देशमुखांसारख्या व्यक्तीकडे दिलं, त्याच्या आधी आर आबा पाटलांसाठीकडे दिलं. हे कोणी शेवडं पोरे सांगू शकलं असतं की ज्या प्रकारचा प्रशासकीय अनुभव अजितदादांकडे आहे, अजितदादांनी गृह खातं अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळलं असतं. आबा पाटलांना जेव्हा 26/11साठी राजीनामा द्यावा लागला की बडे बडे शहरों में छोटी छोटी वारदात होती असं म्हणल्याबद्दल, त्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा आबा पाटलांना गृहमंत्रीपद दिलं. म्हणजे अजित पवारांच्या बोलण्याचा अर्थ हाच आहे की शरद पवार राजकारणात अशा प्रकारे ढवळाढवळ करतात की अजित पवार, म्हणजे त्यांनी अजित पवारांना लिक्विड ऑक्सिजनमध्ये ठेवलं होतं की ऑक्सिजन उसे मरने नहीं देगा और लिक्विड उसे जीने नहीं देगा. आणि ती जी घुसमट अजितदादांची होत होती, मग लगेच जितेंद्र आव्हाड ते रोहित म्हणजे आबा पाटलांचा मुलगा, हे सगळेजण म्हणायला लागले की जर अजितदादांना या तक्रारी होत्या तर हे सगळं झालं 2014 साली, मग आता आज का बोलतायत? हे आज बोलतायत याचं कारण अजितदादांना माहिती होतं की आबा पाटील फक्त निमित्त होते, करते करविते शरद पवार होते, आणि आपल्या काकाबद्दल कसं बोलायचं ही घालमेल तेव्हा अजित पवारांची असावी. पण यातनं जे एक चित्र समोर येतं, शरद पवार म्हणतात मी काय केलं, तुम्हाला सगळं तर दिलं, स्वतःच्या मुलीला कधी मंत्रिपद दिलं नाही, पण तुम्हाला सगळी मंत्रिपदं, मोठी मंत्रिपदं दिली, आणखीन काय करायला हवं तुमच्यासाठी? पण सांगायचा मुद्दा हा की अजित पवारांना एका हाताने दिलं आणि दुसरीकडनं त्याच्यावर पाचर मारून ठेवली. हे शरद पवारांचं काम आहे. अजित पवार आणखीन स्पष्ट बोलू शकतील की नाही माहिती नाही, कदाचित त्यांच्यासाठी आता करो या मरोची वेळ आली असावी. आणि त्यामुळे अजित पवार प्रचार दरम्यान आज ज्या स्पष्टपणे बोललं, खरं या गोष्टी 10 वर्षापूर्वी बाहेर यायला होत्या, बऱ्याच जणांना त्या माहिती होत्या, पण यातनं शरद पवारांचं राजकारण समजून घेणं आवश्यक आहे. घर फोडणं नाही फोडणं हा पुढचा भाग आहे, पण स्वतःच्या, जसं कंस स्वतःच्या भाच्यांकडे, एक दिवसाच्या भाच्यांकडे स्वतःचा वैरी म्हणून बघत होता, शरद पवारांनी त्या भाच्याला भिंतीवर नाही आपटला, पुतळ्याला भिंतीवर नाही आपटला, पण शरद पवारही अजितदादांकडे एक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून बघत होते आणि अजितदादांना त्यांच्या राजकारणात पाचर मारून ठेवायचं काम शरद पवारांनी केलं होतं. हेच आजच्या अजितदादांच्या गौप्यस्फोटातनं स्पष्ट होतं. जरी ते बोलले आराराबांबद्दल असले तरी त्यांचा निशाणा थेट शरद पवारांकडे आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.